नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत भोपळ्याचे घारगे. इथे घेतले मी गूळ, भोपळा, गव्हाचं पीठ आणि वेलची पूड. भोपळा मी कसा घेतलाय, पाव घेतलेला आहे. पाव भोपळ्याला एक अख्खा गूळ घेतलेला आहे, छोटा पीस. त्यानंतर भोपळा मी इथे उकळायला ठेवलेला आहे. त्याची चांगली उकळी काढून घेतल्यानंतर म्हणजे जरा मऊ झाल्यानंतर त्याच्यात मी गूळ टाकणार. गूळ टाकल्यानंतर गूळ वितळेपर्यंत त्याला शिजवणार. लगेच होतं ते, 2-3 मिनिटात वितळून जातो गरम पाण्यात गूळ. गूळ वितळल्यानंतर वेलची पूड टाकणार. वेलची पूड टाकल्यानंतर अजून एक छोटीशी अशी उकळी घेणार. नंतर मग थंड होऊ देणार. जास्त पण थंड नाही, कोमट असं थंड होऊन देणार. मग नंतर मिक्सरच्या भांड्यात ते वाटून काढणार. आपलं दरदरच म्हणजे जरासे पीसेस राहिले पाहिजेत. तर तुम्ही फाईन पेस्ट पण करू शकता. मग एका भांड्यात घेणार. टोपामध्ये जसं मळायला जमेल तशा प्रकारे घ्या. तुम्ही परातीत पण घेऊ शकता. नंतर वरून मी पीठ टाकणार. पिठात थोडंसं मीठ मी मिक्स केलेलं आहे चवीनुसार. चांगलं मळून घेणार. एकदम पण हार्ड नाही घ्यायचं, सॉफ्टच राहतं, हाताला चिकटेल असं राहतं. मग तेलाच्या सहाय्याने हातावर मळायचं. पीठ लावून आपण थापू शकतो, लाटू शकतो हलक्या हाताने. तर इथे मी भाकरीसारखं थापून घेते. ह्याची जास्त काळजी घ्या की पीठ जास्त त्याला लागला नाही पाहिजे. एकदम सोपे आहेत घारगे, जास्त काय तामझाम नाही आहे याच्यात. तर चला, तर आता आपण फ्राय करून घेऊया. फ्राय करताना पहिलं तेल फुल गॅसवर ठेवा, चांगलं तापून घ्या. नंतर मग थोडासा स्लो करा. पुरीसारखंच तळायचं असतं ते, पण एकदम सॉफ्ट असतात ते. आज बघा कसे फुगलेत. मी याच्यात ना सोडा ना काहीच यूज केलेलं नाही, नॅचरल एकदम. एवढं छान फुगलेले आहेत घारगे आपले. आणि गव्हाचं पीठ ना, मैदा ना काय, तर आपल्या कोणीही खाऊ शकतं आपल्या घरात. तर अशा प्रकारे हे घारगे तयार. फक्त 4 साहित्यांनी. थोडंसं मीठ पण लागेल. थँक्यू फॉर वॉचिंग. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच सपोर्ट करत राहा. प्लीज लाईक करा, म्हणजे मी अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन, साध्या आणि सोप्या आणि एकदम झटपटीत. बघा इथे कसा हा घारगा फुगला आहे. एकदम टम्म फुगतं पुरीसारखं आणि खायला एवढं मऊ ना.